friends. So in the chapter number 9 optics, we have taken few basic concepts, then few concepts which are from your textbook, and today's concept which we are going to discuss today is nothing but reflection of light from the spherical mirrors. Reflection of light from spherical mirrors. So the concept name is reflection of light from spherical mirror. Reflection of light from spherical mirrors. Reflection of light from spherical mirrors. Okay, no problem. Now friends, या स्फेरिकल मिररच्या कॉन्सेप्टमध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे स्फेरिकल मिरर काय आहे ते आपल्याला माहित असणं. ठीक आहे. तर जसं की आपण मागच्या काही स्टँडर्ड्स मध्ये पाहिलेले स्फेरिकल मिरर्स काय असतात, त्याच्या रिलेटेडचे जे बेसिक टर्मिनॉलॉजी त्या काय असतात, तर त्या पहिला आपण थोडंसं शॉर्टकटमध्ये डिस्कस करतो आणि त्याच्यानंतर मग पुढं ऍक्च्युअल रिफ्लेक्शन फ्रॉम द स्फेरिकल मिरर कसं होतं याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, फाईन. तर आता बघा, पहिली गोष्ट स्फेरिकल मिरर म्हणजे काय आहे. तर स्फेरिकल मिरर म्हणजे हा आम्ही जर एक स्फिअर घेतला, ठीक आहे, हा जर एखादा स्फिअर घेतला, आता हा एक्झॅक्टली स्फिअर थोडासा दिसत नाहीये, ठीक आहे, हा समजा अशा प्रकारचा एक स्फिअर आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता या स्फिअरचा हा सेंटर आहे तुमचा सी. या स्फिअरचा हा काय आहे, सेंटर आहे सी. या स्फिअर मध्ये तुम्ही ही लाईन घेतली किंवा ही लाईन घेतली, समजा हा सेंटर आपण ओ घेऊयात, म्हणजे आपल्याला जरा पुढे नॉमेनक्लेचर करणं आणखी सोपं जाईल. हा सेंटर माझा काय ओ आहे आणि हा पॉईंट माझा ए आहे, हा पॉईंट माझा बी आहे. सो ओ ए माझी काय झाली, रेडियस झाली, बरोबर का. ओ बी माझी काय झाली, रेडियस झाली, बरोबर का. ठीक आहे, म्हणजे आम्हाला एवढं तरी डोक्यामध्ये क्लिअर आहे की एखादा स्फिअर असेल तर त्या स्फिअरचा जो सेंटर आहे तो सेंटर, त्या स्फिअरची जी रेडियस आहे ती रेडियस काय असते. आता या स्फिअरला जेव्हा तुम्ही काय करताय, या स्फिअरला समजा इथून एक कट मारला, ठीक आहे, या स्फिअरला इथून कट केला. हा स्फिअर म्हणजे दुसरा तिसरा काही नसून समजा तुमचा क्रिकेटचा जो रबरचा बॉल असतो ना, तर तो बॉल आहे असं कन्सिडर करा. हा स्फिअर म्हणजे काय आहे, क्रिकेटचा जो रबर बॉल असतो तो रबर बॉल आहे. आणि त्या रबर बॉलला तुम्ही काय केलं, इथून एक कट मारला आणि त्याचा एक तुकडा घेतला. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की तो तुकडा काहीसा अशा प्रकारचा तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. हा असा पण दिसू शकतो, हा असा पण दिसू शकतो. कोणत्या बाजूने तुम्ही पाहताय याच्यावरती डिपेंड करेल की तो तुम्हाला कसा दिसतोय. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही हा तुकडा घेतला, हा समजा स्फिअर जो आहे तो रबरचा बॉल नसून काचेचा बॉल आहे. काय म्हटलं, हा स्फिअर जो आहे तो रबरचा बॉल नसून कशाचा बॉल आहे, काचेचा बॉल आहे. आणि या काचेच्या बॉलला इथून जर तुम्ही कट मारला तर त्या रबर बॉल मध्ये जसा तुम्हाला तुकडा मिळाला होता तसाच तुकडा मिळणार आहे, बरोबर. म्हणजे हा जो तुकडा आहे हा तुम्ही इकडे मांडला तर हा काहीसा अशा प्रकारचा दिसेल. ठीक आहे, फाईन. तो पुढे एका स्फिअरचा भाग असणार आहे. हा एका स्फिअरचा भाग होता. ठीक आहे, फाईन. पण आम्ही फक्त आता काय घेतलाय, तो तुकडा घेतलेला आहे, तो काचेचा जो तुकडा आहे तो घेतलेला आहे. आणि आता या काचेच्या तुकड्याला तुम्ही एका बाजूने काय करता, कोटिंग करता, एखाद्या शायनिंग मटेरियलचं कोटिंग करता. लाल कलर वगैरे असतो बघा, तुम्ही मिररच्या मागच्या बाजूला जर पाहिलेलं असेल, मिररच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर त्या मिररच्या मागच्या बाजूला लाल कलरचं कोटिंग केलेलं असतं. तर ते जे कोटिंग आहे तर ते कोटिंग एका बाजूला असतं आणि दुसरी बाजू जी असते त्या बाजूवरून लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. त्या बाजूवरून लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. ठीक आहे, फाईन. म्हणजे आता समजा हा जो तुमचा तुकडा तुम्ही इथून या ह्याच्यामधून स्फिअर मधून, ग्लासच्या स्फिअर मधून घेतलेला आहे बाजूला, याचा हा आतला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो इनर सरफेस. हा इनर सरफेस आहे आणि हा काय आहे, आउटर सरफेस आहे. हा काय होता, इनर सरफेस, आणि हा काय आहे, आउटर सरफेस. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता ज्या स्फिअर मध्ये बघा, हे स्फिअर
हा पहिली गोष्ट माझा काय झाला, स्फेरिकल मिररचा पार्ट झाला. ठीक आहे, फाईन. स्फिअरचा भाग आहे तो एक स्फेरिकल मिरर मी त्याला तयार करणार आहे. सध्या तो फक्त ग्लासच आहे, म्हणजे याच्यामधून जर तुम्ही पाहिलं तर पलीकडचं तुम्हाला दिसणार आहे. पलीकडच्या बाजूला एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो तुम्हाला व्हिजिबल असणार आहे यातून जर तुम्ही पलीकडे पाहिलं तर. आता तुम्ही काय करताय, त्याला एका बाजूने कोटिंग करताय. एका बाजूने कोटिंग केलं म्हणजे समजा तुम्ही कोणत्या बाजूने कोटिंग केलं, आउटसाइडनं कोटिंग केलं, बाहेरच्या आउटर सरफेस वरती कोटिंग केलं. जर तुम्ही त्या आता आउटर सरफेस वरती कोटिंग केलं तर तुमची लाईट काय होणार आहे, इनर सरफेस वरून रिफ्लेक्ट होणार आहे. जर तुम्ही काय केलं, आउटर सरफेसला कोटिंग केलं म्हणजे हा तुमचा सरफेस होता, हा तुमचा काय होता, तो त्या स्फिअरचा भाग होता. फाईन. याच्यावरती तुम्ही काय केलं, याच्यावरती तुम्ही या बाजूनं म्हणजे आउटर साइडने काय केलं, याच्यावरती कोटिंग लावलं. हे आहे कोटिंग. आउटर सरफेस वरती काय केलं, कोटिंग केलं. आता तुम्ही जर याच्यावरती लाईट टाकली तर तुम्हाला इमेज कोणत्या बाजूला दिसेल, या आउटर सरफेस वरती दिसेल का इनर सरफेस वरती दिसेल? पहिलं तर सुरुवातीला ती एकदम ट्रान्सपरंट अशा प्रकारची ग्लास होती. फक्त त्या ग्लासवरती आपण काय केलं, एका बाजूनं शायनिंग मटेरियलचं कोटिंग केलं. कोटिंग आम्ही काय केलं, आउटर साइड वरती केलं. आता जर तुम्ही आउटर साइड वरती कोटिंग केलं आणि आउटर साइड मध्ये स्वतःची इमेज बघण्याचा प्रयत्न केला, दिसेल का इमेज? नाही दिसणार. म्हणजे तुम्हाला इनर साइड वरती तुमची इमेज बघायची असेल तर इनर साइड मध्ये बघावी लागेल. मग ती इनर साइड मध्ये जर इमेज बघायची असेल तर इकडून तुम्हाला इथं कुठेतरी उभा राहावं लागेल. त्यावेळेला तुम्ही तुमची इमेज तुम्हाला त्या मिरर मध्ये दिसणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. मग आता या प्रकारचा जो मिरर आहे त्याला कसला मिरर म्हणता, कसला मिरर म्हणता? कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे, या प्रकारच्या मिररला आपण काय म्हणतो, कॉन्केव्ह मिरर. आणि जर दुसरा एखादा मिरर घेतला आपण, समजा अशा प्रकारचा एक मिरर घेतला, हा अशा प्रकारचा मिरर घेतला, तोच आहे, वरचाच आहे, फक्त मी ठेवताना उलटा ठेवलाय, बाकी काहीच नाही केलेलं. ठेवताना काय केलाय, उलटा ठेवलाय. आणि आता मला सांगा, आता इनर सरफेस कुठला, हा इनर सरफेस झाला आणि हा आउटर सरफेस झाला, बरोबर? हा इनर सरफेस झाला आणि हा आउटर सरफेस झाला. याच्यावरती आम्ही काय केलं, या बाजूने कोटिंग केलं. म्हणजे इनर सरफेस वरती कोटिंग केलं, इनर सरफेसला कोटिंग केलं. आता इनर सरफेसला कोटिंग केलं तर या बाजूने तुम्ही उभा राहून तुमची इमेज नाही बघणार त्याच्यामध्ये, या बाजूनच उभा राहून तुमची इमेज बघावी लागेल. कारण जो काही रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तो या साईडला आहे, लाईटचं रिफ्लेक्शन करणारा सरफेस जो आहे तो या साईडला आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला इकडे उभं राहावं लागेल. मग तुमची इमेज तुम्हाला त्या मिरर मध्ये दिसेल. ती कशी दिसेल हा नंतरचा भाग आहे. बट आता सध्या आपल्याला फक्त महत्वाची गोष्ट आहे की त्या मिररचे जे दोन भाग आहेत, दोन सरफेसेस आहेत, त्यांच्या कोणत्या सरफेस वरती मला माझी इमेज दिसणार आहे, हा सध्याचा फक्त प्रश्न आहे. ठीक आहे, तर ही माझी पहिली केस झाली, ही फर्स्ट केस आहे आणि ही माझी सेकंड केस आहे. सो फर्स्ट केस मधला जो मिरर आहे त्याच्यावरचा आम्ही आउटर सरफेसला कोटिंग केलं आणि इनर सरफेस वरती लाईटचं रिफ्लेक्शन केलं. आणि सेकंड जो मिरर आहे तर त्या सेकंड मिरर मध्ये काय केलं, इनर सरफेस वरती कोटिंग केलं आणि आउटर सरफेस वरती लाईटचं रिफ्लेक्शन केलं. तर या प्रकारचे जे मिरर असतात, आता हा जो मिरर आहे त्याला आम्ही काय म्हणतो, हा जो पहिला वाला मिरर आहे माझा, तर त्या मिररला आपण काय म्हणतो, कॉन्केव्ह मिरर. आणि हा माझा दुसरा वाला जो मिरर आहे त्याला आपण कसला मिरर म्हणतो, कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे, हा जो मिरर आहे याला कसला मिरर म्हणता, कॉन्व्हेक्स मिरर. ओके, फाईन. सो पहिला वाला मिरर झाला माझा कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा वाला माझा मिरर झाला तो म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे, म्हणजे कॉन्केव्ह मिरर काय आहे, तर कॉन्केव्ह मिरर म्हणजे ज्याच्या आउटर सरफेस वरती कोटिंग आहे आणि इनर सरफेस वरती लाईटचं रिफ्लेक्शन आहे. आणि तुमचा कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय झाला, ज्याच्या इनर सरफेस वरती कोटिंग आहे आणि आउटर सरफेस वरती काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. सो हे आमचे काय झाले, स्फेरिकल मिररचे दोन टाइप झाले. पहिली गोष्ट म्हणजे स्फेरिकल मिररचे काय झाले, दोन टाइप्स झाले. टू टाइप्स ऑफ स्फेरिकल मिरर. कोणते कोणते झाले मग ते, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. सो स्फेरिकल मिरर्स, स्फेरिकल मिरर्स, स्फेरिकल मिरर्स. स्फेरिकल मिरर्सचं जर आपण डिवायडेशन पाहिलं तर ते दोन पार्ट्स मध्ये होईल. याचे दोन टाइप्स आहेत. पहिला वाला आहे तुमचा कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा वाला आहे तो म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर.
ठीक आहे. पहिला वाला कॉन्केव्ह मिरर, दुसरा वाला कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह काय आहे, कॉन्व्हेक्स काय आहे हे आपल्याला अगोदर आपण स्टडी केलेलं आहे, तरी सुद्धा आता थोडंसं रिवाइज करतोय. ठीक आहे, फाईन. सो कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स हे दोन प्रकारचे मिरर्स झाले. आता या दोन्हीमध्ये एक गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. कॉन्केव्ह मिरर जेव्हा घेता तर त्यावेळेला त्याची जी फोकल लेंथ असते, एफ हा नेहमी निगेटिव्ह असतो. एफ कसा असतो, नेहमी निगेटिव्ह असतो. आणि कॉन्व्हेक्सच्या संदर्भामध्ये जो इथं फोकल लेंथ आपण घेतो, फोकल लेंथ एफ इज इक्वल टू, हा नेहमी कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. कॉन्केव्ह मिरर मध्ये काय म्हटलं, फोकल लेंथ माहितीये ना काय आहे ते, फोकल लेंथ. ठीक आहे, आपण काय करू, आणखी फोकल लेंथचे रिलेटेड आणखी काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आणखी थोड्या डिस्कस करू. जरी माहित असतील तरी पण त्या पुन्हा एकदा होऊन जातील. ठीक आहे, फाईन. सो कॉन्केव्ह मिरर मध्ये जर आपण पाहिलं तर एफ काय आहे, निगेटिव्ह असतो. आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये जर पाहिलं तर एफ काय आहे, पॉझिटिव्ह. एफ म्हणजे काय आहे, फोकल लेंथ आहे. ठीक आहे. सो फोकल लेंथ इकडे निगेटिव्ह आहे, फोकल लेंथ इकडे पॉझिटिव्ह आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. मग ती कशी निगेटिव्ह आहे, कशी पॉझिटिव्ह आहे, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन वरती आपण एक लेक्चर पाहिलेलं आहे. तर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसारच येत आहे. पण त्याच्या अगोदर मला हे माहित असणं गरजेचं आहे की फोकल लेंथ म्हणजे काय आहे. त्याच्या अगोदर मला हे माहित असणं गरजेचं आहे की फोकस म्हणजे काय आहे. त्याच्या अगोदर मला हे माहित असणं गरजेचं आहे की सेंटर ऑफ कर्वेचर काय आहे. त्याच्या अगोदर मला हे माहित असणं गरजेचं आहे की रेडियस ऑफ कर्वेचर काय आहे. त्याच्या अगोदर मला हे माहित असणं गरजेचं आहे की पोल म्हणजे काय आहे. या सगळ्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे, तेव्हाच या सगळ्या गोष्टी परफेक्टली कॉन्सेप्च्युअली आपल्या डोक्यात जातील. पाठ करायला काय हो, एका दिवसासाठी आपण पाठ ही करू शकतो. कॉन्केव्हचं निगेटिव्ह, कॉन्व्हेक्सचं पॉझिटिव्ह, कॉन्केव्हचं निगेटिव्ह, अहो पण किती दिवस पाठ करणार, इट हॅज लिमिटेशन्स. सगळं काय आपण पाठ करू शकत नाही. ते कॉन्सेप्च्युअली जर आपल्या डोक्यात असेल, अच्छा इकडच्या बाजूने लाईट आले, मग आपले किंवा अशा प्रकारे ठेवलेला आहे, कॉन्व्हेक्स अशा प्रकारे ठेवलेला आहे, आणि मग याच्यामध्ये फोकल लेंथ या बाजूला येते, रेडियस ऑफ कर्वेचर या बाजूला येते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा विचारात घेईल तर त्यावेळेला कॉन्सेप्च्युअली जर आपल्या डोक्यात परफेक्शन असेल तर 100% आपल्याला पाठ करण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे, बघूयात आपण आता. सो स्फेरिकल मिररचे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स असे दोन भाग झालेले आहेत. आता याच्यामध्ये आम्ही काय म्हटलं, एक 4-5 कॉन्सेप्ट बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, मी इथं लिहितोय, माझा पहिला जो बेसिक कॉन्सेप्ट मला बघायचा आहे तर तो म्हणजे हा आहे पोल, जो दाखवतो आपण P ने. ओके, नो प्रॉब्लेम. त्यालाच ऑप्टिकल सेंटर असंही म्हणतो आपण, पोल. दुसरा सेकंड कॉन्सेप्ट जो आपल्याला बघायचा आहे तर तो म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. काय आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर जो दाखवतो आपण C ने. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. मी काय करतो, जरा थोडस या बाजूला लिहितो. हा आहे माझा पहिला पोल, जो दाखवतो मी P ने. दुसरा आहे माझा सेंटर ऑफ कर्वेचर, ठीक आहे, जो दाखवतो मी C ने. तिसरा आहे माझा रेडियस ऑफ कर्वेचर, जो दाखवतो आपण R ने. त्याच्यानंतर चौथा आहे आपला सेंटर ऑफ कर्वेचर झाला, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे, त्याच्यानंतर पाचवा आहे माझा प्रिन्सिपल फोकस, तो दाखवतो आपण कॅपिटल F ने. आणि सहावा आहे माझा फोकल लेंथ, आणि जो दाखवतो आपण स्मॉल f ने. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. हे 5-6 कॉन्सेप्ट आहेत जे अगोदर पण झालेले आहेत. आता मी थोडंसं आणखी शॉर्टकट मध्ये सांगतोय, लक्षात घ्यायचं आहे काय आहेत ते. आणि हे डोक्यात असल्याशिवाय मग प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करणं डिफिकल्ट जातं. जसं आता बघा मी म्हटलं, फोकल लेंथ निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, कुणाची पॉझिटिव्ह कुणाची निगेटिव्ह. म्हणजे पाठ करण्यापेक्षा कॉन्सेप्च्युअली डोक्यात क्लिअर असेल तर 100% या गोष्टी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळून जातात. ठीक आहे,
बघा आता पहिला पॉइंट आहे तो म्हणजे पोल. एक फॉर आवर काइंड अंडरस्टँडिंग विल टेक ओनली वन टाइप ऑफ मिरर. कॉन्केव फक्त घेऊयात आपण इथं. ठीक आहे. समजा मी इथं काय केला, हा कॉन्केव मिरर घेतला. हा कोणता मिरर आहे? कॉन्केव मिरर आहे. कोणता मिरर आहे? कॉन्केव. ओके, नो प्रॉब्लेम. हा माझा कॉन्केव मिरर आहे. याच्यावरती आम्ही काय केलंय, याच्यावरती बाहेरच्या बाजूनं कोटिंग केलेलं आहे. ठीक, फाईन, नो प्रॉब्लेम. हे बाहेरच्या बाजूनं कोटिंग केलेलं आहे याच्यावरती. आउटर सरफेस कसा आहे? कोटेड आहे. आणि इनर सरफेस कसा आहे? रिफ्लेक्टिव्ह आहे. म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन याच्यावरून होऊन तुम्हाला जे काय कोणता ऑब्जेक्ट तुम्ही इथं ठेवलेला आहे तर त्या ऑब्जेक्टची इमेज तुम्हाला फॉर्म झालेली बघायला मिळणार आहे. इमेज कशी आणि केवढी फॉर्म होणार हा नंतरचा विषय आहे. फक्त अगोदर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा एक कुठलाही काचेचा तुकडा आहे, बरोबर. या काचेच्या तुकड्याचा बरोबर सेंटरचा जो पॉइंट आहे, या काचेच्या तुकड्याचा बरोबर हा जो सेंटरचा पॉइंट आहे, हा याला आपण पोल म्हणतो. याला आपण काय म्हणतो? पोल म्हणतो. हा मिरर माझा कसला होता सांगा? हा मिरर माझा कसला मिरर होता? कॉन्केव होता. कॉन्केव मिरर होता का हा मिरर? ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा मिरर आपला कॉन्केव मिरर होता. या कॉन्केव मिररचा जो काही सेंटर आहे, सेंटर ऑफ द कॉन्केव मिरर, सेंटर ऑफ द कॉन्केव मिरर इज कॉल्ड एज, सेंटर ऑफ द कॉन्केव मिरर इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ द कॉन्केव मिररला काय म्हणतो आपण? पोल म्हणतो. सो द सेंटर ऑफ कॉन्केव मिरर इज कॉल्ड एज पोल. पोलला काय सांगता येईल मग? सेंटर ऑफ कॉन्केव मिरर. सेंटर. आणि कोणाचा सेंटर आहे? सेंटर कोणाचा? कॉन्केव मिररचा. सेंटर ऑफ कॉन्केव मिरर इज कॉल्ड एज पोल. ओके, नो प्रॉब्लेम. सो पहिला जो बेसिक कॉन्सेप्ट आहे लक्षात आला. काय म्हणतोय? पोल. पोल म्हणजे काय? याचा सेंटर म्हणजे पोल आहे. ठीक आहे. याचा सेंटर बरोबर म्हणजे काय आहे? पोल आहे. नो प्रॉब्लेम. आता आम्हाला बघायचं सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर काय आहे? जसं आम्ही अगदी सुरुवातीला सांगितलं की हा जो मिरर आहे, हा मिरर एका स्फिअरचा भाग आहे. हा मिरर म्हणजे काय आहे? एका स्फिअरचा भाग आहे. मग तो स्फिअर आमचा असा कंटिन्यू करता येईल आम्हाला. ठीक आहे. हा अशा प्रकारे आमचा स्फिअर कंटिन्यू होईल. ठीक, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा स्फिअर झाला. मग या स्फिअरचा, हा जो काही स्फिअर आहे, या स्फिअरचा काही, हा मिरर म्हणजे एक भाग आहे. ठीक आहे, फाईन. या स्फिअरचा हा मिरर म्हणजे एक भाग आहे. मग ज्या स्फिअरचा हा मिरर भाग आहे, त्या स्फिअरचा सेंटर, त्या स्फिअरचा सेंटर म्हणजे काय असतो? त्या स्फिअरचा सेंटर म्हणजेच आपला सेंटर ऑफ कर्वेचर असतो. मग समजा हा आमचा स्फिअर आहे आणि या स्फिअरचा जो सेंटर आहे, या स्फिअरचा सेंटर समजा इथं आहे. ठीक आहे. या स्फिअरचा सेंटर हा सी. हा काय आहे? सी. या स्फिअरचा सेंटर आहे. या स्फिअरचा सेंटर आहे. तर हा सी म्हणजेच आमचा काय असणार आहे? सेंटर ऑफ कर्वेचर सुद्धा असणार आहे. सी म्हणजेच काय असणार आहे? सेंटर ऑफ कर्वेचर सुद्धा असणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय सांगता येईल? सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे सेंटर ऑफ स्फिअरच आहे. हा कोणाचा सेंटर आहे? सेंटर ऑफ स्फिअरच आहे. सेंटर ऑफ स्फिअर. सेंटर ऑफ स्फिअर ऑफ विच, ज्याचा आवर मिरर इज अ पार्ट. आपला मिरर ज्या स्फिअरचा भाग आहे, आपला मिरर ज्या स्फिअरचा भाग आहे, त्या स्फिअरचा सेंटर, त्या स्फिअरचा सेंटर, ज्या स्फिअरचा आपला मिरर म्हणजे एक भाग आहे, तर त्या सेंटरला आपण काय म्हणतोय? सेंटर ऑफ कर्वेचर. सो सेंटर ऑफ कर्वेचर इज नथिंग बट व्हॉट? सेंटर ऑफ कर्वेचर इज सेंटर ऑफ अ स्फिअर ऑफ विच द कॉन्केव मिरर इज अ पार्ट. ज्याचा कॉन्केव मिरर हा एक भाग आहे, अशा स्फिअरचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ठीक, हरकत नाही. सेंटर ऑफ कर्वेचर नंतर येते आपल्याकडे आता रेडियस ऑफ कर्वेचर. मग आता रेडियस ऑफ कर्वेचर काय म्हणते बघा? तेच सेंटर ऑफ कर्वेचर जसा होता तसंच आता त्या स्फिअरची रेडियस, त्या स्फिअरची रेडियस, ज्या स्फिअरचा आपला मिरर हा एक भाग आहे, त्या स्फिअरची रेडियस, ज्या स्फिअरचा आपला मिरर हा एक भाग आहे. म्हणजे आम्हाला इकडे कुठेतरी अशा प्रकारे रेडियस ऑफ कर्वेचर घेता येईल. समजा ही लाईन जर घेतली तर ही लाईन काय आहे? आपली रेडियस ऑफ कर्वेचर असणार आहे.
लाईन म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर असणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो ही कोणताही पॉईंट असेल इकडे आपला, समजा ए पॉईंट आहे. सो ओ ए तुमची सी ए काय झाली, सी ए काय झाली, रेडियस ऑफ कर्वेचर झाली. का तर इथून तुम्ही हा स्फिअर असा कंटिन्यू केला की त्या स्फिअरचा हा स्फिअरची ही रेडियस म्हणून ऍक्ट होते, आणि ज्या स्फिअरची ही रेडियस आहे त्याच स्फिअरचा आपला मिरर एक भाग आहे. म्हणून या रेडियस ऑफ द स्फिअरलाच आपण काय म्हणणार, या रेडियस ऑफ द स्फिअरलाच काय म्हणणार, रेडियस ऑफ द कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर आर. सो रेडियस ऑफ कर्वेचर आर झाला. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. रेडियस ऑफ कर्वेचर आर. आता बघा, हे रेडियस ऑफ कर्वेचर आर झाली, म्हणजे हे सुद्धा आम्ही म्हणू शकतो ना, इथं ह्या सी आणि पी ला जोडणारी एक जर लाईन आपण ड्रॉ केली तर ती सुद्धा आपली काय असेल, रेडियस ऑफ कर्वेचरच असेल. ती सुद्धा काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचरच असणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रिन्सिपल ऍक्सिस. आता प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे, सिंपल. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय आहे, जस्ट अ स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू सी अँड पी. अ स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू सी अँड पी. सी आणि पी मधून पास होणारी एक स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ही अशा प्रकारची एक स्ट्रेट लाईन जी सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधून पास होते. सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल या दोन पॉइंट मधून पास होणारी एक स्ट्रेट लाईन. आणि दोन पॉइंट घेतले कोणतेही तर त्या दोन पॉइंट मधून एक आणि एकच स्ट्रेट लाईन पास होत असते. कोणतेही दोन पॉइंट घ्या, इथे घेतला, इथे घेतला, किती लाईन जाणार, एकच. एकच. इथे घेतला, इथे घेतला, किती लाईन जाणार, एकच. सो सी आणि पी या दोन पॉइंट मधून पास होणारी जी काही स्ट्रेट लाईन असते त्या लाईनला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस. सो हा आपला काय झाला, प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस हा आपला काय झाला, प्रिन्सिपल ऍक्सिस. सीपी हा आपला काय असेल, प्रिन्सिपल ऍक्सिस असेल. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर येतो प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस काय म्हणतोय बघा, प्रिन्सिपल फोकस दाखवण्यासाठी मी काय करतो, हे रेडियस ऑफ कर्वेचरला थोडंसं इथून बाजूला घेतो. रेडियस ऑफ कर्वेचर थोडंसं मी काढलं इथून. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सीपी ही रेडियस ऑफ कर्वेचर आहे, कन्सिडर करा, काय प्रॉब्लेम नाही. आता या प्रिन्सिपल ऍक्सिसला काही पॅरलल रेज घ्यायचे आहेत आपल्याला. प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल येणारे काही रेज घेतले, हे अशा प्रकारचे. ठीक आहे, हे चार रेज आहेत जे की प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहेत. प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असणारे चार रेज घेतले आपण, नो प्रॉब्लेम. आता हे चार रेज जेव्हा या कॉन्केव्ह मिरर वरती इन्सिडेंट होणार आहेत तर त्यांचं रिफ्लेक्शन होईल तिथून. इथून काय होणार आहे, ज्या वेळेला या मिरर वरती ते काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे, तर त्यावेळेला त्यांचं काय होईल, तिथून रिफ्लेक्शन होईल. आणि आफ्टर रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते या मिररच्या समोर प्रिन्सिपल ऍक्सिस वरती, खूप महत्वाचे शब्द वापरतोय, मिररच्या समोर प्रिन्सिपल ऍक्सिस वरती एकत्र येतात. आफ्टर रिफ्लेक्शन दे मीट इन फ्रंट ऑफ द मिरर on the principal axis at a common point. So after reflection from the concave mirror, all the rays meet in front of the concave mirror on the principal axis in the common point. That common point is called as principal focus. आता आपला पॉइंट आला, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, मग तो एक पॉइंट ज्या पॉइंटला सगळेच्या सगळे रिफ्लेक्टेड रेज पण कुणापासून रिफ्लेक्ट झालेले आहेत, कॉन्केव्ह मिरर पासून. आणि कोणत्या रेज पासून रिफ्लेक्ट झालेले आहेत, पॅरलल रेज पासून. कुणाला पॅरलल, प्रिन्सिपल ऍक्सिसला. प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असणारे रेज जेव्हा या कॉन्केव्ह मिरर वरती इन्सिडेंट होतात आणि इन्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा त्यांचं रिफ्लेक्शन होतं. रिफ्लेक्शन झाल्यानंतर मिररच्या समोरच्या बाजूला प्रिन्सिपल ऍक्सिस वरती ते ज्या पॉइंट मध्ये एकत्र येतात त्या पॉइंटला आपण काय म्हणतोय, फोकस. प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे, फाईन. सो प्रिन्सिपल फोकस म्हणजे हे आफ्टर रिफ्लेक्शन इथे एकत्र येतील. समजा काय झालं, यांचं रिफ्लेक्शन झाल्यानंतर हे समजा या पॉइंटला एकत्र आलेले आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. सो
हे आफ्टर रिफ्लेक्शन हे रिफ्लेक्टेड रेज सगळे काय झाले, या पॉइंटला एकत्र आले, आणि हा जो आपला पॉइंट आहे यालाच आपण म्हणतोय काय, प्रिन्सिपल फोकस. ठीक, फाईन, नो प्रॉब्लेम. त्याला आपण कशा दाखवतो, एफ ने. त्याच्यानंतर आपला फोकल लेंथ. आता फोकल लेंथ अतिशय इझी आहे. कुठल्याही लेंथ तुम्हाला मेजर करायचं असतील तर नेहमी तुम्ही पोल पासून मेजर करायचे आहेत. कोणत्याही डिस्टन्सेस जर मेजर करायचे असतील तर तुम्ही नेहमी कुठून स्टार्ट करणार, पोल पासून स्टार्ट करणार. मग पोल आणि फोकस मधलं जे काही डिस्टन्स आहे, पोल आणि फोकस यांच्यामधलं हे जे काही डिस्टन्स आहे, इथं जर घेतलं आपण खाली हे अशा प्रकारे, सो पोल आणि फोकस यांच्यामध्ये हे जे काही डिस्टन्स येते त्याला आपण थोडक्यात म्हणतोय काय, एफ, फोकल लेंथ. एफ काय झाली, फोकल लेंथ. प्रिन्सिपल फोकस आणि पोल, या दोघांमधलं जे काही डिस्टन्स बिटवीन पोल अँड प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड एज फोकल लेंथ, एफ. ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा हे डिस्टन्स सीपी जे आहे, सीपी इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे, आर आहे, बिकॉज सीपी इज द रेडियस ऑफ कर्वेचर. आणि एफ पी डिस्टन्स जर पाहिलं, एफ पी डिस्टन्स किती आहे, एफ पी डिस्टन्स तुमचं हे एफ आहे, स्मॉल एफ, ठीक आहे, विच इज फोकल लेंथ. आता डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, हा एफ जो पॉइंट आहे तो बरोबर सीपीच्या मिडलला आलेला आहे, मध्यभागी आलेला आहे, सीपीच्या बरोबर मध्यभागी आलेला आहे. आणि इथे एक स्टँडर्ड रूलच आहे की कॉन्केव्ह मिरर घ्या किंवा कॉन्व्हेक्स मिरर घ्या, या दोघांमध्ये म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आणि प्रिन्सिपल फोकस या दोघांमध्ये एक रिलेशन येते, आणि ते रिलेशन आहे आर, रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू ट्वाइस द फोकल लेंथ. फोकल लेंथच्या नेहमी कशी असते, दुप्पट असते. आणि दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपल्याला सांगायचं झालं तर आपण म्हणू शकतो की फोकल लेंथ एफ इज इक्वल टू आर बाय 2. फाईन, नो प्रॉब्लेम. सो हे तुमचे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या की स्फेरिकल मिरर म्हणजे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिररच्या रिलेटेड आहेत. आपल्याला स्फेरिकल मिरर पासून होणारं रिफ्लेक्शन जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ओके, फाईन.